नमस्कार मित्रांनो, मी परत आलोय एक नवीन गोष्ट घेऊन. आज मी तुम्हाला माझ्या आजोबांना वारीच्या दरम्यान आलेला एक अनुभव सांगणार आहे. चला तर मग गोष्ट चालू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा नवीन नवीन भूताच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचत राहतील. कानाला हेडफोन लावा, रूमची लाईट बंद करा आणि गोष्टीमध्ये राहून जा. वारकरी परंपरा आमच्या परिवारात ही माझ्या आजोबांनी सुरू केली. माझे आजोबा पूर्वीपासूनचे माळकरी नव्हते. ते आधी खूप दारू प्यायचे. त्यांना वेगवेगळे व्यसन होते. संध्याकाळी दारू पिऊन आल्यानंतर ते आमच्या आजीला खूप मारझोड करायचे. माझ्या बाबांना आणि त्यांच्या भावांना सुद्धा विनाकारण ओढायचे, मारायचे. मग एके दिवशी ते आजारी पडले. खूप दिवस झोपूनच होते. खूप डॉक्टर केले, वेगवेगळे उपाय केले, तरीसुद्धा त्यांच्या तब्येतीत काही सुधार नव्हता. ते पार मरायला टेकले होते. त्यांची अवस्था पाहून माझ्या आजीला खूप वाईट वाटत. मग तिने विठ्ठलाला साकडा घातला. माझा नवरा बरा होऊ दे, पूर्ण वारी पायी करीन असा नवस केला आणि विठ्ठलाचा चमत्कारच झाला. आठवड्याभरातच आजोबांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. जसे ते बरे होत गेले तसा त्यांच्या स्वभावात बदल होत गेला. एका महिन्यातच ते बरे झाले. त्यांनी त्यांच्यात सुधारणा केली. ते माझ्या आजीला म्हणाले, मी सुद्धा तुझ्यासोबत वारीला येईन आणि तिकडे जाऊन विठ्ठलाच्या पायी माथा ठेवून सर्व पापांची माफी मागेन आणि तुळशीमाळ कंठी धारण करीन. हे ऐकून आजी खूप खुश होती. 2 दिवसात वारी चालू होणार होती. सर्वजण वारीच्या तयारीला लागले. वारीचा दिवस आला. माझे आजी आजोबा वारीसाठी निघाले. आजोबा खूप उत्साहात आणि त्यांना असं बघून आजी आनंदी होती. वारीचे 2 दिवस निघून गेले. एका रात्री आजी आणि आजोबा एका झोपडीमध्ये आराम करत होते. तिथे अचानक गारवा पसरला. थंडी सहन न झाल्यामुळे आजोबांची झोप मोड झाली. आजोबा सहज झोपडीच्या बाहेर येऊन इकडे तिकडे फेऱ्या मारू लागले. ते फेऱ्या मारतच होते तेवढ्यात त्यांना तिथे कोणीतरी हप्पे खात रडण्याचा आवाज आला. आजोबा आवाजाच्या दिशेला जातात तर तिथे एक बाई रडत बसली होती. आजोबा त्या बाईजवळ जाऊन त्यांना रडण्याचं कारण विचारतात. त्यावर ती बाई म्हणते की तिच्या नवऱ्याला साप चावलाय आणि तो इथे जवळपास जंगलात जमिनीवर पडून आहे. तुम्ही माझ्यासोबत चला, माझी मदत करा. आजोबा त्या बाईसोबत तिच्या नवऱ्याला वाचवायला जातात. ते जसे जसे जंगलात शिरत होते तसं थंडी वाढतच चालली होती. ते आता त्यांच्या झोपडीपासून खूप दूर आले होते. अजून किती लांब जायचं आहे आपल्याला, असं म्हणून आजोबा पाठी वळले आणि पाहतात तर काय, मागे कोणीच नव्हतं. आजोबांना वाटलं की ती बाई मागे राहिली असेल, म्हणून ते त्या बाईला आवाज देऊ लागले, पण काहीच प्रतिसाद येत नव्हता. थंडीचं प्रमाण खूपच वाढला. आजोबांचे दात एकमेकांवर आपटू लागले. आजोबा थंडीने कुडकुडत होते. आजोबांनी आजूबाजूला पाहिलं. घनदाट काळोख होता. आजोबा त्यांची बत्ती घेऊन मागे वळले आणि परत झोपडीच्या दिशेने जाऊ लागले. अचानक तिथल्या वातावरणात बदल होऊ लागला. तिथे कुजत कुजत वास येऊ लागला. एखाद्या तडलेल्या शवासारखा तो वास होता. आजोबांनी खांद्यावरचा कपडा नाकाला धरला आणि वाट पकडली. बत्तीच्या प्रकाशात आजोबांना कोणीतरी म्हातारा माणूस समोर बसलेला दिसला. आजोबा त्याच्या जवळ गेले आणि बघतात तर काय, ती बाई तिथे मरून पडली होती. आजोबा त्या म्हाताऱ्याला विचारतच होते तेवढ्यात त्यांना मागून एक आवाज आला, ओ दादा, माझ्या नवऱ्याला तसंच टाकून कुठे चालला, त्याला वाचवायला चला. जसे आजोबा मागे वळले आणि त्या बाईकडे बघितलं, आजोबांच्या अंगाला काटा झाला. त्यांच्या हातातून बत्ती खाली पडली आणि तिथल्या पाचोळ्याला आग लागली.
तीच बाई आजोबांच्या समोर उभी होती. त्या आगीच्या प्रकाशात ती बाई स्पष्ट दिसत होती. काळेभोर डोळे, अंगावर भडक हिरवी साडी, केस मोकळे, कपाळाला लाल भडक कुंकू, नाकात ही मोठी नथ. आजोबांनी पुन्हा मागे वळून पाहिलं. तो म्हातारा माणूस उभा होता आणि ती बाई तिथे नव्हतीच. त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात बुबुळच नव्हते. आजोबा त्या म्हाताऱ्याकडे बघून समजून गेले, हा काही साधा प्रकार नाही. आजोबा मनात विठ्ठलाचा दावा करू लागले. आजोबा खूप घाबरले होते. तरी सुद्धा चेहऱ्यावर भीती न दाखवता आजोबा त्या बाईला म्हणाले, काय पाहिजे तुला? का मला तुझ्या मायात अडकवलंस? निघून जा इथून. मला बळी पाहिजे, तुझा बळी पाहिजे, तुझा रक्त पियायचंय मला, असं म्हणून ती बाई हसू लागली. तेवढ्यात त्या म्हाताराने आजोबांना मागून पकडलं. तो दिसायला जरी म्हातारा असला तरी त्याची ताकद आजोबांपेक्षा जास्त होती. ती बाई आता हळूहळू आजोबांकडे येऊ लागली. तिने आजोबांच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीतरी पुटपुटू लागली. तसं आजोबांना शरीरात त्राण नसल्यासारखं वाटू लागलं. आजोबा हळूहळू बेशुद्ध होत चालले होते. त्यांना सर्व बुरकट बुरकट दिसत होतं. तेवढ्यात ते बघतात की समोरून एक बत्तीचा प्रकाश आपल्या दिशेला येत आहे. पण त्यांना काही स्पष्ट दिसत नव्हतं, नाही त्यांना ओरडता येत होतं. आजोबा ओरडण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या घशातून आवाजच येत नव्हता. त्यांना आपल्या दिशेला कोणतरी येतोय असं जाणवत होतं. ते ओरडण्याचा प्रयत्न करता करता खाली पडले आणि बेशुद्ध झाले. काही वेळाने आजोबांना जाग आली. ते अचानक उठले आणि आजूबाजूला पाहतात तर काय, आजूबाजूला सर्व माणसं गोळा झाली होती आणि आजी बाजूला बसून रडत होती. ती वेळ होती सकाळी 5:15ची. आजोबांनी आजीला आवाज दिला. सर्व लोक गोंगाट करू लागले. आजोबांना शुद्ध आलेले पाहून आजी खुश झाली. तिने रडणं थांबवलं आणि आजोबांवर प्रश्नाचा पाऊस केला. आजोबा म्हणाले, ते सर्व मी तुला नंतर सांगेन. पहिलं मी इथे कसा आलो ते मला सांग. आजी सांगू लागली, काल रात्री मी जेव्हा पाहिलं की तुम्ही झोपडीत नाही आहात, मी बाहेर आले आणि तुम्हाला पाहू लागले. पण तुम्ही मला तिथे सुद्धा नाही दिसला. म्हणून मी तुम्हाला खूप आवाज दिला, पण तुम्ही मला साथच दिली नाहीत. तेव्हा मी रडू लागली. मग सर्वजण जमा होऊ लागले. सगळेजण तुम्हाला शोधत होती. तेवढ्यात समोरून एक 20-21 वर्षाचा मुलगा आला. त्याने पांढरे कपडे परिधान केले होते, पांढरा धोतर नेसला होता, गळ्यात तुळशी माळा होती, कपाळाला काळा टिक्का होता. तो आपल्यातलाच वारकरी होता. माझ्याकडेच येताना दिसला आणि त्याच्या हातात तुम्ही होतात. मी पळत त्याच्याजवळ गेले आणि त्याला तुम्हाला काय झालंय हे विचारलं. तो काहीच बोलत नव्हता. मी खूप विचारल्यानंतर तो म्हणाला की तुम्हाला चक्कर आली आणि तुम्ही खाली पडलात. तेव्हा तो मुलगा तुमच्या सोबतच होता. मग तो तुम्हाला इकडे घेऊन आला. त्याने माझ्याकडे पाणी मागितला आणि मी जेव्हा पाणी घेऊन बाहेर आले तेव्हा तिथे तो नव्हता. सर्व गर्दी झाली होती. मी सर्वांना विचारलं, पण तो कोणालाच दिसला नाही. तो निघून गेला होता. तुमच्याकडे पाहण्याच्या नादात मी त्याला विसरूनही गेली. त्यावर आजोबा म्हणाले, मी विठ्ठलाच्या कृपेने खूप मोठ्या संकटातून वाचलोय. तो होता म्हणून मी वाचलो, नाहीतर पुन्हा जिवंत परत जाईन असं मला वाटत नव्हतं. असं अभद्र बोलू नका. चला आता आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. विठ्ठलाचा आभार मानून ते पुढच्या प्रवासाला लागले. एकादशीचा दिवस आला. आजी आजोबा मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेत होते. मध्येच आजी ओरडली, तो बघा, त्याने तुम्हाला जंगलातून बाहेर आणलं. तेव्हा तिचा हात विठ्ठलाकडे होता. तिला विठ्ठलाच्या मूर्तीत तो मुलगा दिसत होता. तेव्हा आजोबांना कळून चुकलं की त्यांची मदत करणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो विठ्ठलच होता.